विभाग 2 पद्य या विभागातील आ प्रश्नामधील एक आकडा खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा। गुण आहेत 4। यासाठी कृती असतील: 1. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री 1 गुण, प्रस्तुत कवितेचा विषय 1 गुण, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण, कवितेतील कोणतेही 2 शब्द देणे व दोन्ही सोडवणे आवश्यक असेल प्रत्येकी 1 गुण, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश लिहा 2 गुण, प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये लिहा 2 गुण, कवितेतून व्यक्त होणारा विचार लिहा 2 गुण, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण लिहा 2 गुण। 4 गुणांसाठी वरीलपैकी कोणत्याही कृती विचारल्या जातील। प्रत्येक कृती 1 किंवा 2 गुणांचीच असेल। कविता आश्वासक चित्र, कवी नीरजा, कवितेचा विषय स्त्री पुरुष समानतेचे भविष्यकालीन आश्वासक चित्र, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा 2 गुण। इथे तुम्हाला कवितेतील कोणतेही 2 शब्द विचारले जातील, दोन्ही शब्दांचे अर्थ लिहिणं आवश्यक असेल। प्रत्येक शब्दाच्या योग्य अर्थास 1 गुण असेल। उदाहरण म्हणून मी इथे तुम्हाला 2 शब्द दिलेले आहेत। कवितेतून मिळणारा संदेश: प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानता हे राष्ट्रीय मूल्य जपण्याचा संदेश दिला आहे। स्त्रियासुद्धा पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकतात। स्त्री पुरुष समानतेचे चित्र प्रत्यक्षात साकार करावे, समानतेचे तत्त्व अंगीकारावे, हा संदेश कवितेतून मिळतो। प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये: स्त्रीवादी, उत्साहवर्धक व चिंतनशील लेखन कवितेतून दिसून येते। आधुनिक विचार, संवादात्मक भाषाशैली, सकारात्मक व आशावादी विचारांची मांडणी, साध्या सोप्या विधानातून विचारगर्भ आशय आपल्याला दिसून येतो। मुक्त छंदातील कविता आहे। कवितेतून व्यक्त होणारा विचार: स्त्री पुरुष समानता सर्वांनी अंगीकारावी। भातुकलीच्या स्वप्नाळू जगातून प्रत्यक्ष वास्तवात स्त्री पुरुषांची एकमेकांना साथ असावी, हा विचार कवितेतून व्यक्त होतो। कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ लिहा 2 गुण। इथे तुम्हाला कवितेतील कुठल्याही 2 ओळी दिल्या जातील आणि त्यांचा अर्थ तुम्हाला लिहायचा आहे। उदाहरण म्हणून मी 2 ओळींचा अर्थ दिलेला आहे। कविता आवडण्याची कारणे: प्रस्तुत कवितेत स्त्री पुरुष समानता हे राष्ट्रीय मूल्य प्रत्यक्षात साकारावे असे सांगितल्याने मला ही कविता खूप आवडली। स्त्री पुरुष दोघांनी सर्व कामे परस्पर सहकार्याने व सामंजस्याने करावी, असमानतेची दरी संपवावी, हा उदात्त विचार कवयित्रीने कवितेत मांडल्याने मला कविता खूप आवडली।